मंडळी, भीषण विमान अपघातानंतर सगळा देश सुन्न आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. काल मृत्यूचा आकडा समोर आला. आज त्या प्रत्येक मृत्यूमागची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली. खरंच मृत्यू किती निष्ठुर असतो ना. विमान अपघाताच्या मध्ये ज्या माणसांची ओळख आहे ती सुद्धा चेहऱ्याची ओळख या मृत्यूनं पुसून टाकली. आपल्या माणसांना शेवटचं डोळे भरून पाहण्याची संधी सुद्धा हिरावून घेतली. अपघातानंतर उसळलेल्या आगडोंबात केवळ माणसांचा कोळसा झाला नाही, अनेकांच्या स्वप्नांची सुद्धा राख रांगोळी झाली आहे. राजस्थानच्या डॉक्टर प्रतीक जोशींना कुटुंबासह लंडनला स्थायिक व्हायचं होतं. पत्नी, 2 जुळ्या मुली आणि लहान मुलगा किती आनंदानं लंडनच्या दिशेनं झेपावले. सेल्फीत कैद झालेल्या आनंदी कुटुंबाचा स्माइली फोटो पाहून सगळ्या देशवासियांच्या डोळ्यात पाणी आहे. वाटलं किती मृत्यू क्रूर असतो. बदलापूरच्या दीपक पाठकनं घरच्यांना सकाळी गुड मॉर्निंग केलं. अपघातानंतर दुपारी कुटुंबियांनी कॉल केला, पण फक्त रिंग जात होती. फोन कुणीच उचलत नव्हतं. फोन वाजतोय ना या आशेवर आईबाप डोळ्यात प्राण आणून लेकाची वाट पाहतात. गुजरातमधली पायल खटीक पहिल्यांदाच विमानात बसली. एका रिक्षा चालक बापाची लेक स्वतःच्या हिमतीवर विमानात पोहोचली. कंपनीनं तिला लंडनला पाठवलं तेव्हा बापाला केवढा अभिमान वाटला. पण पोरीचा विमान प्रवास रिक्षाचं ओझं वाहणाऱ्या बापाला स्वप्नवत वाटला. तो विमानाचा पहिला प्रवास, पहिली झेप शेवटची ठरली. बापाच्या खांद्यावर रिक्षाच्या ओझ्यापेक्षा कितीतरी मोठं ओझं देऊन तिचा प्रवास आज संपला. गुजरातचाच रुद्र, 20 वर्षाचा तरणा बांड पोरगा, 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला निघाला. लहानपणापासून स्वप्न पाहिलं. विजा मिळवण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले. तो मिळालाही. पण एकदा मृत्यूनं गाठला की कुठलाच विजा चालत नाही मित्र. राजस्थानची खुशबू लग्नानंतर लंडनला निघाली. बापाला किती कौतुक वाटलं तिचं. एअरपोर्टवर पाठवणी करताना बापानं पोरीसोबत फोटो काढला, आशीर्वाद दिले आणि कौतुकानं तो फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसवर मिरवला. पण 24 तासाच्या आत स्टेटसवरचा तो फोटो गायब झाला. अशा कितीतरी कहाण्या सांगू तुम्हाला. 268 जणांच्या स्वप्नांच्या राख रांगोळीच्या या कहाण्या. पत्रकार आहे म्हणून तटस्थपणे बातमी सांगावी लागते, पण आतली संवेदना प्रत्येक माणसाला हादरवून टाकते, हलवून सोडते. काश्मीरात 26 हसत्या खेळत्या माणसांचा जीव गेला. बंगळुरूत क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांना स्टेडियमच्या दारावर मृत्यूनं गाठलं. मुंबईत पोटासाठी धडपडणाऱ्यांना रेल्वेच्या पटरीवर जीव गमवावा लागला. सगळ्यात सुरक्षित प्रवास विमानाचा असतो ना, पण तिथंही जवळपास 250 जणांना मृत्यूनं गाठलं. ज्यांचा काहीच दोष नव्हता त्या शिकाऊ डॉक्टरांना तर भरल्या ताटावरून मृत्यूनं ओढून नेलं. या सगळ्या घटना आपल्याला सांगतायत माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे. खरंच आपल्याला कुणालाच माहीत नाही आपला कुठला प्रवास शेवटचा. आज अशीच एक कहाणी तुम्हाला सांगणार आहे, महाराष्ट्रातल्या माणसांची, ज्या अपघातात गेले. उरल्या त्या फक्त डोळे पाणावणाऱ्या या कहाण्या.